रघुवीर समर्थ. शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज रविवार मार्गशीर्ष वद्य तृतीया शके 1947 दिनांक 7 डिसेंबर 2025. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करतील उल्हासदादा रत्नपारखी. त्यानंतर अंतर्भाव यावर निरूपण करतील आदरणीय विवेक बुवा रामदासी. उल्हासदादा, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. आवाज येतोय ताई? हो हो. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदिरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूर दोषे. हरी तिष्ठतु तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. श्रीराम. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. श्रीराम. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू त्यो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, मनोनी म्हणा तेची नाम आता. श्रीराम. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निलामे. शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे रामनामावळी नित्य काळी. पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. श्रीराम. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवान, मनोनी म्हणारे वराणा. श्रीराम. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहदारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पाप रूपी. श्रीराम. जगी धन्य वाराणसी पुण्य रासी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवा होत सांगे सदा चंद्रमोळी. श्रीराम. यथा सांगरे कर्म तेई घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांचे वाचन करणारे उल्हासदादा रत्नपारखी आणि आजचे निरूपणकार आदरणीय विवेक बुवा रामदासी यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहाच्या वतीने त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल
ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. विवेक बुवा, आपण निरूपणास सुरुवात करावी. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो हो. जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. अविनाश हे नाम कल्याण जाचे, तरी सर्व कल्याण सर्वांस साचे. समर्थे दिने उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधक हो, नमस्कार. शिवथरगड नगर वाचन दासबोध समूहावरच्या सर्व उपस्थित साधकांना माझा अत्यंत मनापासून नमस्कार, साष्टांग नमस्कार. आपण मार्गशीर्ष महिन्यातली प्रवचन सेवा आहे. मागे म्हणाल्याप्रमाणे मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पुण्यकारक मानला जातो. मार्गशीर्षामध्ये जितकं काही साधना कराल, उपासना कराल, त्या उपासनेचं फळ आपल्याला दुपटीने आणि तिपटीने मिळत असतं. प्रत्यक्ष भगवंतानेच सांगितलेलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिना हा भगवंताची एक प्रकारची विभूतीच आहे. क्षणक्षणाला माणूस इथे जे जप करेल, जे काही सत्कर्म करेल, त्याचं त्याला फळ की भगवंत देत असतो. आणि आज विशेषत्वाने आज संकष्टी चतुर्थी पण आहे. त्याच्यामुळे त्या गणरायाला आपण अत्यंत मनापासून प्रार्थना करूयात की आम्हाला हे जे साधन मार्गावरचं हे जी निरूपण आहेत ती आम्हाला अवगत होऊ देत, ती आम्हाला उलगडू देत आणि आम्हाला त्यानुसार आमचं आचरण घडू देत. समर्थांनी की गणपतीचं वर्णन करताना म्हणलेलं आहे, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आपला अंतर्भाव हा समाज हा संपूर्णपणे साधनेवरचा आहे आणि समर्थांनी शिष्याला साधनेचं गुह्य सांगितलेलं आहे. साधनाची गोपनीयता जी आहे ती त्याने सांगितलेली की कशा प्रकारे साधन करावं आणि देह असेपर्यंत, देहात शक्ती असेपर्यंत ते करवही. पण जशी जशी देहाची शक्ती कमी होत जाते, माणूस शरीराला थकत जातो, त्यावेळेला देखील साधनेचं, त्या परब्रह्माचं अनुसंधान कसं ठेवावं याचं फार फार छान उलगडा समर्थांनी याच्यात केलेला आहे. आणि साधनेतली विघ्न जी आहेत ती कुठलं विघ्न आहे तर एक म्हणजे भ्रांती आणि अज्ञान. जे नाही ते आहे वाटतं म्हणजे भ्रांती, आणि जे आहे ते आपल्याला न कळणं किंवा न उमगणं म्हणजे अज्ञान. आणि त्याच्यामुळे समर्थांनी आपल्या गणपती बाप्पाला, या गणेशाला आवाहन केलं की बाबा रे, साधनेसाठी हा ग्रंथ लिहित आहे तेव्हा माझ्या सर्व शिष्यांना, सर्व भक्तजनांना त्यांचं अज्ञान आणि भ्रांती हे साधने मार्गावरची दोन विघ्न आहेत ती तू दूर कर. आणि बोध रूपा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अज्ञान नाहीसं झालं की ज्ञानाचा आपोआप प्रकाश पडतो आणि भ्रांती नाहीशी झाली की माणूस द्वैतातनं अद्वैताकडे जातो आणि अशा प्रकारे त्याला बोध होतो.
परमात्म स्वरूपाचा बोध होतो, आत्मरूपाचा बोध होतो आणि परमार्थ मार्गावरती तो अग्रेसर होतो. आपणही त्याच गणरायाला अत्यंत मनापासून प्रार्थना करू की आम्हालाही साधनेमधली आमची जी जी काही विघ्न आहेत, आमची छोटीशी का साधना असेना, पण ती आम्ही आमच्या परीने करतो बरं. त्याच्यामुळे त्या साधनेमधली सगळी विघ्न आहेत ती दूर करावी आणि आम्हाला ज्ञानाचा प्रकाश पाडावा. आमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचं तेज येऊ दे. आपणही त्या गणरायाला प्रार्थना करूयात. आपण मागच्या भागामध्ये बघितलं समाज पहिलाच होता आणि शिष्याने समर्थाला अत्यंत कळकळीची विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा या प्रपंचामध्ये मी पूर्णपणे अडकून गेलेलो आहे. ही भावना होण्यासाठी, ही वृत्ती होण्यासाठी देखील एक काळ यावा लागतो बरं. अनेकांना ही वृत्ती होतच नाही किंवा ही भावना त्यांच्यामध्ये जागृतच होत नाही. त्यांना त्यांचं जे चाललेलं आहे ते बरंच वाटत राहतं आणि त्याच्यात ते सुखात असतात. सुख दुःख येत असतात, जात असतात, पण तरी त्यांना त्याच्यामध्ये ते आनंदी असतात, त्या विषयामध्येच ते आनंदी असतात. पण इथे मात्र समर्थांचा शिष्य तसा नाही. समर्थांचाच शिष्य आहे तो. साधना मार्गावरती चालणारा शिष्य आहे आणि त्याला कळलेलं आहे की संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाची उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. इथे प्रत्येक क्षण आणि क्षण आपण मृत्यूच्याच जवळ जात आहोत आणि त्याच्यामुळे आता तरी काहीतरी कल्याण करावं, आता तरी आपलं काहीतरी ते सुहित करावं, आत्महित करावं. पूर्व पुण्याईने नरदेहाची प्राप्ती झालेलीच आहे आणि त्या नरदेहाच्या प्राप्तीचं आता कल्याण करावं आणि त्या स्वरूपाशी मिळून जावं अशी त्याला ओढ लागलेली आहे. आणि म्हणून आपण मागच्या भागामध्ये की गीतेमध्ये सांगितलेले जवळपास 25च्या वरचे दैवी गुण आपण बघितले की तो काय म्हणतो की तेणे गुणे तेणे गुणे अंतरलो, आता येथून सुटलो पाहिजे दातारा. देव व्हायचं तर काय करायचं, तर देव व्हायचं म्हणजे देव बघायचं म्हणजे काय करायचं, तर देव होऊन देवा भजावे. आपण भक्त कशाला म्हणतो, जो विभक्त नाही तो भक्त. मग त्या देवाला भजायचं आहे तर आपल्यालाही देव व्हावं लागतं आणि म्हणून त्या देवाच्या अंगातले जे दैवी गुण आहेत तेही आपल्यामध्ये आणावे लागतात. आता मागच्या भागात आपण इतके गुण बघितले की एखाद्याला कदाचित जास्ती वाटेल, बुवा अहो कसं बनवायचं हो, आयुष्यभर यातला एक गुण नाही आम्हाला सांभाळता आला, आता हे 25 गुण आता हे जे आयुष्य मिळालेलं आहे ह्याच्यात कसं मिळावे. काही काळजी करू नका बरं. समर्थ कृपा असेल, सद्गुरु कृपा असेल तर 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 1 महिना नाही, नाही क्षणाचा काळ वेळ करती तत्क्षणी तया लागी असं संतांचं वचन. त्या सद्गुरूंची कृपा झाली, शिष्यावरती कृपा झाली ना की नाही क्षणाचा काळ वेळ, त्या क्षणी तत्क्षणी संत आपल्यासारखं करू शकतात. आमच्या दिनकर स्वामींना नाही का, दिनकर स्वामींना 1 वर्ष फक्त त्यांनी साधना केली, 1 वर्ष त्यांनी ध्यास घेतला आणि त्या 1 वर्षामध्ये त्यांनी समर्थाने प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना अनुग्रह दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे. त्यामुळे हे दैवी गुण आपल्यामध्ये नाहीत म्हणून खट्टू होऊ नका, नाराज होऊ नका. राम करता ही भावना ठेवून चला आणि राम करता ही भावना असली किंवा आपलं काहीच नाही. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, ही भूमिका आली ना किंवा मनामध्ये काही किंतु म्हणजे असं कुठे खंत राहत नाही, तो करतोय ते माझ्या चांगल्यासाठीच आहे ही भावना राहते आणि त्याच पद्धतीने, त्याच प्रेमाने, त्याच स्नेहाने तुम्ही साधना चालू ठेवा. म्हणून आपण मागच्या ते 20 गुण बघितले. आता पुढे शिष्य काय म्हणतो की प्रपंची संसार उद्वेगे, क्षणक्षणा मनभंगे, कुळाभिमाने डगे समाधानासी. आता इथे एक आहे की माणूस कसा असतो, संसारामध्ये गुंतलेला असतो आणि संसारामध्ये गुंतलेला माणूस हा नानाविध बंधनाने देखील बंधलेला असतो. आपण कशाने बंधलेला असतो, तर आपण नानाविध बंधनं आपल्यामध्ये असतात.
एक तर आपल्या आप्तजनांचं बंधन आपल्यावरती असतं, नंतर आपलं जे आपण म्हणून आपण जे कमावलेलं असतं त्याचं बंधन आपल्यावरती असतं, आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं बंधन म्हणजे आपल्यावर असतं ते म्हणजे मायेचं बंधन आपल्यावरती असतं. आणि म्हणून हा शिष्य म्हणतो ना की तेणे गुणे आळ आला जीवपणाचा, की माझ्यावर जीवपणाचा आळ का आला, कारण मी या बंधनामध्ये अडकलो. आणि खरंच बंधनात न सोडायचं काम किंवा बंधनात अडकायचं काम कोण करतं, तर हे मनच बंधनातनं आपल्याला सोडायचं किंवा याचं काम करतं. म्हणून इथे तो म्हणतो मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. बंधाला देखील हे मन कारणीभूत आहे आणि मोक्षाला देखील हे मनच कारणीभूत आहे. म्हणून तो म्हणतो प्रपंची संसार उद्वेगे क्षणक्षणा मन भंगे कुळाभिमाने डगे समाधानासी. आता हे बंधन कसं प्रकारे बरं, तर समर्थांनी या बंधनाला देखील अगदी व्यवहारातली फार छान छान एक उपमा दिलेली आहे. की कधी आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या झाडावर बघा, की आपण एखाद्या गार्डन मध्ये बसलेला असतो आणि एका झाडाची फांदी तिथे असते, त्या फांदीवरती एक मुंगळा असतो. तो मुंगळा खालून वर जातो आणि तिथे फांदी संपते, त्या शेंड्यापासून पुन्हा खाली येतो, पुन्हा वरती जातो आणि पुन्हा खाली येतो. अशा त्याच्या येरझारा चालूच असतात, पण त्याला कळत नाही की आपण ही फांदी सोडून दुसरीकडे कसं जावं. किंवा अगदी सोपं सांगायचं तर ज्यांनी लहानपणी भिंगऱ्या खेळल्यात का, भिंगऱ्या म्हणजे दोन सुतांच्या आतमध्ये एक छोटी तारेची चपटी अशी प्लेट असते आणि त्या दोन्ही बाजूने ते दोरे ओढल्या की ती भिंगरी जी आहे ना तारेची, ती राईट साईडने लेफ्टकडे आणि लेफ्ट साईडने राईटकडे अशी फिरत राहते. अशी गोल 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 आपण ते ओढत राहिलो की ती फिरत राहते. समर्थांनी तीच उपमा दिलेली आहे. समर्थ म्हणतात सर्व काळ शेंडा मुळा येत जातसे मुंगळा, तैशा का करिसी येरझारा शरण जावे रघुवीरा. किंवा हाती धरुनिया सूत खाली वरती येत जात, दास म्हणे जळावरी जैसी फिरली की भिंगोरी. हा मुळा असतो ना, याला कळतच नाही की आपण वर खाली करतोय, पण या आपल्या येरझारा आहेत, त्याला ते बंधन आहे. आणि त्या भिंगरीला देखील ती भिंगरी नुसतं इकडनं तिकडनं फिरत राहते, पण त्या भिंगरीला बंधन कशाचं आहे, तर तिला त्या सुताचं बंधन आहे. किंवा अगदी लहानपणी चतुर पक्षाला आपण त्याच्या मागे शेपटीला दोरे बांधून उडवलेत बघा, तो किती उडला, तो आकाशात किती उडला तरी तो पुन्हा खाली येऊनच थांबतो, कारण त्याला बंधन असतं. जीवाला देखील हे बंधन जन्मजात आलेलं आहे आणि या बंधनाचं सोडण्यासाठीच आपल्याला हा परमार्थ करायचा आहे. आपल्याला साधन करायचं आहे ते हे सोडण्यासाठीच, या बंधनातनं मुक्त होण्यासाठीच करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आता बंधन हे कुठलं झालं, आता हे बंधन बाहेरचं झालं. पण खरं बंधन बाहेरचं आहे का, तर खरं बंधन हे आतलं बंधन आहे. माणूस मी कायम म्हणतो आपली कृती नंतर असते, पहिला विचार येतो आणि मग आचार येतो. त्याच्यामुळे आचारे विचारे पहिलं पार, हे जे स्वामी सांगतात ते ह्याच्यासाठी की विचारच असे करा की तुम्हाला आचार करताना पश्चाताप व्हायला नको. त्याचा आपला विचार कसा असतो, तर आपल्याला बंधन कशाचं आहे, आपण आपल्या विचारांनीच आपल्यावरती बंधन घालून घेतलेलं आहे. समर्थ म्हणतात डोळा अज्ञान झापडी पायी देहबुद्धीची बेडी. पहिलं बंधन कशाचं आहे, तर जे आपल्याला बघायला पाहिजे ते आपण बघत नाही आणि म्हणून आपल्याला अज्ञानाची झापडी आपल्या डोळ्यावर बसलेली आहे. अज्ञानाची झापड आहे आपल्या डोळ्यावरती. ज्ञान सगळीकडेच आहे. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे, काय त्यांना 4 हात आहेत, त्यांना 4 पाय आहेत, त्यांना 2 डोकं आहेत. फक्त त्यांची ती असते ती ज्ञान दृष्टी असते आणि आपली ती असते ती चर्म दृष्टी असते. कारण या चर्म दृष्टीने आपल्याला आपलं ज्ञान साध्य करता येणार नाही, ज्ञान मिळवता येणार नाही. म्हणून आपल्यावरती अज्ञानाचा पडदा आहे. आपण जे जे बघतो ते आपल्या संकुचित बुद्धीने बघतो, आपल्या विचारांनी बघतो
पण त्याच्याही पलीकडे आहे. जेव्हा मन हे विशाल कराल, जेव्हा हे बुद्धी विशाल कराल, जेव्हा मनाचं उन्मन होईल ना, त्याच वेळेला तुमची अज्ञानाची झापडी जाणार आहे. आणि ज्ञान म्हणजे काय? तर पहावे आपणासी आपण, या ज्ञान. ज्ञान समर्थाने सांगितलं ना, की आपल्याला स्वतःला बघायला आपण शिकलं पाहिजे. आणि ते जर आपण शिकलं नाही तर आपल्याला हे अज्ञानाची झापडी येते. त्याचे पहिलं बंधन कुठलं आहे? तर आपल्याला अज्ञानाचं बंधन आहे. पायी देहबुद्धी बेडी. त्याच्यानंतर जन्मभर जो हा देह आपण मी म्हणून सांभाळतो ना, तो देह पण आपला नाही हो. तो देह पण आपला नाही. पण या देहबुद्धीची बेडी सुटता सुटत नाही. ज्या क्षणी ही देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल ना, त्याप्रमाणे माणूस काय होतो? तर निसंग होतो. त्याला कुठलाही त्याला बंधन राहत नाही. आणि तो त्या आत्मबुद्धीच्या जोरावरती या विशाल अशा परमात्म्याचं रूप, सगळ्या चराचरात भरून राहिलेल्या परमात्म्याचं रूप साठवून ठेवू शकतो. त्याच्यामुळे पायी देहबुद्धीची बेडी. आणि देहबुद्धी तरी काय, आपण अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण ती जोपासलेली असते. आणि ती सोडायची असेल तर समर्थांनी साधनात सांगितलेली आहे. विवेक आणि वैराग्य याच्या जोड्यावरती ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. वैराग्य पण नुसतं वैराग्य नको. आणि विवेकही नुसता विवेक काय कामाचा? त्याला वैराग्याची जोड नाही. म्हणजे आचार आणि विचार इथे पुन्हा आलाच. त्याच्यामुळे या आचार आणि विचाराने आपण केलं तर ही पायी देहबुद्धीची बेडी, हे जे बंधन आहे ते बंधन आपण त्याच्यामधनं पार होऊ शकतो. अजून आपल्याला कुठलं कुठलं असतात बरं बंधन? माणूस कुठल्या कुठल्या बंधनात अडकतो? फार गमतीशीर आहे बघा. खांदा ओझे विषयांचे. बघा, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाचं चिंतन असतं आपल्या मनामध्ये? आज आपण जरी सगळे नित्य दासबोधाच्या श्रवणात आहोत, निरूपणात आहोत, तरी सांगा आपण 24 तासातले किती तास अध्यात्मावरती चिंतन करतो? फार फार तर एखाद तास, 2 तास. जप करताना देखील मन लागत नाही हो. बाकीचं चालता बिलता खाता जेवता तर काय म्हणावं. त्याच्यामुळे आपण जे चिंतन मनाचं करतो त्या चिंतनाने चित्त बनत असतं. आणि ते चित्त आहे, जे चित्तात ठसतं ना, त्याप्रमाणे तुमचं कर्म घडतं. एक तर मुळात आधीच आपलं चित्त आहे कसं आहे? ते चित्त दुश्चित्त होत आहे. समर्थ म्हणतात ना, चित्ताचं दुश्चित्त झालं तर काय होतं? ताळतंत्र कळायची ना. अहो, की प्रपंचात ताळतंत्राला महत्व आहे तर परमार्थ त्याच्या कैक पटीने सूक्ष्म आहे. मग अशा सूक्ष्म अशा परमार्थामध्ये ताळतंत्र पाळले पाहिजे की नाही? सोपं नाहीये बरं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी बोलायला सोपं वाटतंय, पण ते करायला ताळतंत्र किती पाळावं लागेल. आणि त्याच्यासाठी चित्ताची शुद्धता पाहिजे. मग हे जे विषयांचं ओझं जे आपण खांद्यावर वागवलेलं आहे ना, ते हळूहळू का होईना प्रयत्नाने कमी करत आणलं पाहिजे. खरं मी काय म्हणतो बरं, की आपल्या हातात काय आहे? की जसं गीता सांगते तसं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अगदी समर्थांनी देखील हेच सांगितलंय, कर्म करत राहा. कारण आपण काय होतं ना, फलाची आशा. आज 12 माळा जप झाला, उद्या मला देव दिसला पाहिजे बरं. आज विष्णू या केला की उद्या मला त्याचं काहीतरी दिसलं पाहिजे. आपण परमार्थाचं फळ लौकिकात बघतो. आणि लौकिकाचं फळ तर लौकिकात हवंच असतं आपल्याला, है की नाही? खा तूप हो गोरी असं म्हणल्यासारखं आपल्याला लौकिकाचं तर फळ लौकिकात हवंच असतं. पण आपण परमार्थाचं पण फळ आपण लौकिकात बघतो. पण त्याच्यामुळे काय होतं, की हे विषयांचं ओझं आपल्या खांद्यावरती वाढलेलं असतं. ते हळूहळू कमी करायचं असेल तर तुम्हाला सत्संगामध्ये राहायला पाहिजे. सदा श्रवण केलं पाहिजे. श्रवणाच्या नंतर मनन केलं पाहिजे. मनाच्या नंतर चिंतन केलं पाहिजे. चिंतन आणि निधिध्यास लावला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही खांदा विषयाचे ओझे कमी करू शकाल. पाठी फटके सुखदुःखाचे रामी रामद असं म्हणे, व्यर्थ गेले त्यांचे जिणे. माणूस बंधनामध्ये अडकलेला हा अशा प्रकारे सुखदुःखाचे फटके खात राहतो पण कधीही सुधरत नाही. अगदी बद्धासारखंच लक्षण समर्थांनी सांगितलं. बद्ध कसा असतो? किती फटके खाव तरी म्हणतो माझंच बरं हेच बरं, असंच चांगलंय बरं. खावे प्यावे जावे. अगदी राजसी गुण जो आहे, सत्वगुण रजगुण तमगुण, यापैकी राजस गुणाचं वर्णन आहे
त्या सांगितल्याप्रमाणे माणूस त्याच्यामध्ये सुखात राहतो. पण हे सुख हे देखील बंधन आहे, कारण हे अंती तुम्हाला त्याची परिणती दुःखामध्येच होणार आहे. त्याच्यामुळे जसं ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काय झालं, त्याला बंधन पडलं, इच्छा बंधनी गुंतलो. त्याला इच्छेचं बंधन आलं आणि इच्छेचं बंधन म्हणजे हे देहबुद्धीचं बंधन आहे, कामनेचं बंधन आहे, वासनेचं बंधन आहे. आणि हे हे दुःख जे आहे त्याला ते फार 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 छळू लागलेलं आहे. प्रपंची संसार उद्वेगे क्षणोक्षणा मनभंगे कुळाभिमाने ढगे समाधानासी. जेव्हा माणूस प्रपंचामध्ये हलतो ना, तेव्हा त्याचं समाधान कुठेतरी डळमळू लागतं. आपण हे अनेक दुःखाचे आघात बघितलेत, आपण सुखाचे आघात बघितलेत, तसे आपण दुःखाचे आघात बघितलेत. पण दुःखाच्या आघाताने माणूस हलतो आणि कुठेतरी असं त्याला वाटू लागतं की बाबा की आता मला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग काय करायला पाहिजे, तर जेणे समाधान जळे विवेक उठवून आपळे बळेची वृत्ती ढासळे समाधानाची. तर हे जे गेलेलं समाधान आहे ना, ते परत आणलं पाहिजे. संसारामध्ये हे सुख दुःखाचे फटके खाऊन खाऊन माणूस नित्य नित्य असा राहिलेला असं, कारण बंधनच त्याचं इतकं असतं. त्या बंधनातून सुटायचा किती आटापिटा केला तरी त्यातून काही बाहेर स्वबळावर पडता येत नाही. एक प्रकारची नशाच असते ती. आणि कशाची नशा असते, तर ही विषयांची नशा असते. एक छोटी गोष्ट सांगतो. एक माणूस ही एकदा म्हणजे मथुरावरनं वृंदावनाला चालला होता आणि मोठी यमुना पार करायची होती. होडीत बसला, भांग प्यायला होता, भांग. आणि मोडीत बसला, असा चांगला धट्टा कट्टा माणूस होता आणि म्हणाला मी एकटा नेईन एवढी लांब, काय करायचे म्हणतो पुन्हा वाडी बिवाडी. आणि ती होडी घेतली आणि स्वतः वल्वत राहिला वल्वत राहिला वल्वत राहिला. खूप वेळ वल्लवलं, खूप वेळ वल्लवलं, भरपूर वेळ, रात्र अख्खी गेली. पहाटे त्याला असं वाटलं बाबा गाव आलं कुठलं तरी छानसं, की म्हणून त्याने विचारलं की कुठले बरे गाव दादा. म्हणतो मथुरा. अरे आतापर्यंत त्याची रात्रभरात त्याची ती धुंदी सगळी नशा उतरली आणि म्हणतो आता हे मथुरेचंच गाव आहे आणि मित्र मथुरेवरच सुरुवात केलो. मग रात्रभर एवढा कष्ट करूनही मी तिथे गेलोच कसं नाही, काय बरं चमत्कार झाला. चमत्कार काहीच झाला नव्हता. त्याने तिची नावेची दोरी होती ना, ती तिथे त्या खुटाला बांधलेली होती, ती बांधलेलीच राहिली. सगळं केलं पण ती नावेची दोरी काही त्याने तिथली सोडली नाही. म्हणून रात्रभर तो नाव वल्लवत राहिला वल्लवत राहिला. पण ना त्याच्याशी त्याच्या वृंदावनात पोचला आणि ना त्याचे काही श्रम कमी झाले. जीवाचंही अगदी तसंच आहे. जीवाला वासनेची ही बेडी पडलेली आहे आणि वासनेची बेडी त्याला हा परमार्थ पारच करू देत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर समजा तिथे जायचं असेल तर सद्गुरु कृपेची तुम्हाला जोड हवी आणि प्रयत्नांची तर जोड हवीच हवी. नावाडीत तर पाहिजेच, पण त्याच्यासाठी तुम्हाला दाखवणारा, त्याच्यातून तुम्हाला बाहेर नेणारा सद्गुरु पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही बंधनातनं सोडायचं असेल तर काय करायला लागेल, तर तुम्हाला सद्गुरु कृपेची, आणि बंधन आहे हे मुळात पटलं पाहिजे. आणि जेव्हा एकदा बंधन आहे हे कळतं ना, तेव्हा त्याच्यासाठी प्रयत्न केली पाहिजे. जर आपल्याला त्याच्यासाठी काही कळलंच नाही तर माणूस काय म्हणतो, राहू दे जसं आहे तसं चाललेलं आहे, एक नाही. आता ह्याच्यातनं बंधनापासून सोडला आणि आता त्याने समाधानाचं झालं. बरं आता समाधान कसं मिळणार, समाधान साधू जनाचे नियोगे. समर्थ कडुनाष्टकात सांगतात समाधान कसं मिळेल. समाधान मिळवायला कुठलंही दुसरं साधन नाही. समाधान फक्त कशाने येतो, तर समाधान साधू जनाचे नियोगे. म्हणजे इथे काय आला, पुन्हा सत्संग आला. हे बघा की प्रपंचामध्ये पडल्यामुळे किंवा त्याच्यात गुंतून राहिल्यामुळे काय काय गोष्टींची हानी झालेली आहे तो सांगतो. एक म्हणतो की मला वासनेचं बंधन पडलं, मला स्वामींचा वियोग झाला, मला संसाराची दुःख झेलावी लागली, मला जीवदशा प्राप्त झाली, मी त्याचे दैवी गुणांपासून मी लांब गेलो, मला माझ्या मनाचा भंग झाला आणि मला कुळाभिमाने पडलो प्रवाही. मी माझं कुळ, माझी अहंता माझ्यामध्ये या कुळाभिमानामुळे, हे केवळ कशामुळे आलं, त्या बंधनात पडल्यामुळे आलं. आणि याच्यापासून मला
सोडवता आलं पाहिजे. त्याच्या विवेकाचा लय झाला, त्याची वृत्ती ढासळली, त्याच्या परमार्थामध्ये उणेपणा आला, ईश्वर आज्ञेप्रमाणे क्रिया घडली नाही, दुःखाची प्राप्ती झाली, चित्त अस्थिर झालं, शांती त्याच्यामध्ये नाही आणि दुःखाचा डोंगर उभा राहिलेला आहे. सांगा यातलं काय आपल्याकडे नाही? समर्थांनी त्या शिष्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे यातलं काय नाही? सगळं आपल्याकडे आहे. आपल्याला जीवदशा प्राप्ती झाली, अजून आपल्याला स्वामींची भेट नाही, आपल्याला गुरुदर्शन नाही, गुरु भेट नाही. आपण त्या दैवी गुणांपासून कोण छाती ठोकपणे सांगू शकेल की मी आहे बरं हे दैवी गुण माझ्यामध्ये? कोणीच सांगू शकणार नाही. आपण कुळाभिमान मनाला तर आपण क्षणाला आपलं मन भंगवतं, क्षणाचा आपल्या मनाचा मन आपलं खिन्न होतं, निराश होतं. किती सुख आली दुःख आली तरी देखील हा मनाचा खेळ चालूच राहतो. आपल्याकडे विवेकाचा लय तर अनेकदा होतो आणि परमार्थात उणेपणा येतो. आपला परमार्थ साध्य झालाय असं आपल्याला वाटतं का? नाही की नाही. त्याच्यामुळे हे जर समाधान मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे? जेणे समाधान चळे विवेक उठून या पळे, बळेची वृत्ती ढासळे संग दोषे. आणि कशामुळे? तर स्वामी प्रपंचाचे निगुणे. हे जे सगळं चाललंय ना, हा पहिला समाज हा संपूर्णपणे आत्मनिवेदन भक्तीचा समास आहे. की बघा, एखादं मूल शाळेत जातं आणि शाळेत काहीतरी मारामारी होते, शाळेत काहीतरी कोणतरी त्याला मारत असतं, काहीतरी उद्योग होतात, त्या मुलाला लागतं आणि घरी येऊन ते आईला जसं रडत रडत सगळी कहाणी सांगते का ना, आई असं झालं, मग मला बाई असं बोलल्या, मग माझ्या मित्राने असं मारलं, माझी काही चूक नव्हती, हे झालं ते झालं. अगदी तसंच ते शिष्य आपल्या गुरुला आपली सगळी मनोभावना अशी उलगडवून सांगत आहे. आणि असं वाटतं की नाही, तेव्हा आपलाच तर संवाद आहे. पण गंमत अशी की आपलं सगळं आपल्या बाबतीत होत असून आपण कधी आपल्या गुरुला सांगितलंय का? अहो, देवाला कसं भजावं? तर देव होऊन भजावं. आपण त्याला कृत्रिमपणे भरतो. पूजा देखील आपण कशी करतो ना, उरकून टाकायची पूजा करतो. अहो, पूजा अशा करावी, तो त्रैलोक्याचा राणा तिथे बसलेला आहे अशी पूजा करावी. त्यांच्या आत्माराम स्वामींनी मानस पूजेमध्येच वर्णन करताना सांगितलेलं आहे, पूजा किती सूक्ष्मात करावी. अहो, खसखसी एवढा देवारा करावा म्हणून सांगितलेलं आहे. किती सूक्ष्म मन करावं, मनाची सूक्ष्मता इतकी करावी, खसखसी याच्यात एवढा देवारा करावा, त्याच्यात त्या देवारा बसवावं आणि हे सगळं सगळं त्याला सांगावं. बरं, आमच्या एक साधक होत्या, ओळखीच्या साधक होत्या, म्हणजे त्या आत्ताच निवर्तल्या म्हणून होत्या. त्यांना एक खूप छान सवय होती. त्यांच्या सद्गुरूंवर इतकी श्रद्धा होती, त्या म्हणजे असं बाहेर पडताना, घराबाहेर पडताना देखील, भाजीला जाताना देखील सांगून जाण्याच्या. त्या फोटो पुढे सांगायच्या, मी आता बाहेर चाललीये, तुमच्या नैवेद्याला वेळ आहे, अजून थांबा, यायला अर्धा तास उशीर होईल बरं, पण तरी जरा थांबा, असं म्हणून जायच्या. आल्या की हातपाय द्यायच्या आणि पहिल्या नैवेद्य टाकायच्या. आपल्या देवघरात, आपल्या खोलींमध्ये जे फोटो आहेत ना, ते फोटो म्हणजे नुसते फोटो नाहीत, तिथे प्रत्यक्ष देव आहे हा भाव जोपर्यंत मनात येत नाही ना, तोपर्यंत तो परमार्थ सुरूच होत नाही. त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्या तसबिरींशी बोललं पाहिजे, आपली सुखदुःख त्या देवाशी शेअर केली पाहिजे, हल्लीच्या भाषेत शेअर केली पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. आपण व्हॉट्सअपवर बरेच व्यक्त होतो, पण आता तिथे व्यक्त होण्याची गरज आहे. कारण तोच आपला त्राता आहे. त्राही त्राही गुरुराया निर्सी मम मोहन माया, हे म्हणायची वेळ पुढे यावी. त्यालाच तर सांगायला पाहिजे. म्हणून हा अख्खा पहिला समाज त्याने कशासाठी सांगितलेला आहे की तुम्हाला तुमच्या सद्गुरूंशी असं बोलता आलं पाहिजे. त्यांना आपलंसं करायचं ना, तर त्यांना बोलतं केलं पाहिजे. आणि बघा, एक दिवस असं येईल की तुम्हाला ह्याची पण अनुभूती येईल की तुमचे सद्गुरू तुमच्याशी बोलत आहेत. तो अहो, की आपल्यापैकी अनेक जण नरसोबाच्या वाडीला गेले असतील, तर नरसोबाच्या वाडीला हा घडलेला प्रसंग आहे की तिथे जी पूजा चालायची, तर एक दिवस तिथे की म्हणजे जे गुरुजींनी जे पाणी आणलं होतं तापवायला तिथे त्यांना आंघोळ घालण्यासाठी, ते पाणी गरम होतं, असं भरपूर गरम होतं. नॉर्मल जेवढं टेम्परेचर असतं त्याच्यापेक्षा जास्त गरम पाणी होतं आणि त्याने आंघोळ घातली. ते गुरुजींनी काय ते बघितलं नाही, आपलं आणलं ते पाण्याला पाणी, त्याने ते पूजा बिजा केली, सगळं त्याला लावलं
आणि दुसऱ्या दिवशी टेंबे स्वामींना रात्री स्वप्नामध्ये आले, प्रत्यक्ष दत्त माऊली उभे राहिले हो. आणि त्याने सांगितलं, काय चाललंय तुझं म्हणे, तुझं इथे राहतोस आणि लक्ष नाही तुझं, हे माझी पाठ पळून निघाली की सगळी. आणि त्या आमच्या टेंबे स्वामींना हे झाला की इथे गडबड झाली. त्यांनी ताबडतोब त्या पुजाऱ्यांना हे ताकीद दिली की तुम्ही भाव न करता ही पूजा करता ही बरोबर नाही. तुम्ही जे गरम पाणी देता त्या पाण्याचं तापमान तुम्ही बघितलं नाहीत आणि तुम्ही अशा प्रकारे हे इथे तुम्ही केलेलं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि मग त्यांना प्रायश्चित्त झालं. असा भाव पाहिजे. आता ते तर स्थान जर आपल्या घरातल्या देवारात देखील, आपल्या घरातल्या मूर्तींमध्ये देखील असा भाव पाहिजे की तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्याच्यामुळे या समासामध्ये शिष्य त्यांना सांगत आहे की माझं आता समाधान चढलेलं आहे, माझ्यातला विवेक जो होता तो उठून पळून गेलेला आहे. माझी जी वृत्ती होती, जी सात्विक वृत्ती होती, ती आता पूर्णपणे बळे बळे ढासून गेलेली आहे. आणि कशामुळे? संग दोषे. संघाचा महिमा काही वेगळा सांगायला नको. संघ हा सत्संगच आहे. आणि समाधान हे कशाच्याने येतं? तर समाधान साधू जनाचे नियोगे. समाधान संतत्वाच्या संगतीनेच येतं. आमच्या शंकराचार्याने सांगितलंच आहे ना, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्त. हा व्हायचंय ना आपल्याला जीवनमुक्त, साधायचं आहे ना परमार्थ. मग आपल्याला काय करायला लागेल? तर याचं मूळ कुठे जातं? तर सत्संगामध्ये जातं. ज्याने हा परमार्थ साधलेला आहे, ज्याने हे ज्याने ही अविचल अशी शांती ज्याने मिळवलेली आहे, ज्याने अशी विरक्ती प्राप्त झालेली आहे, ज्याने विवेक आणि वैराग्याच्या बळावरती भक्तीमध्ये सिद्ध झालेला, जो सिद्ध झालेला आहे, तोच सिद्ध पुरुष, तोच साधू पुरुष मला हे अखंड असं समाधान देऊ शकतो. आणि दुसरं तिसरं कोणी नाही, ते आपले समर्थ माऊलीच आहेत. ते आपल्याला वाङ्मय रूपाने आपण त्यांच्या सान्निध्यात राहावं. कुणी जवळ असेल तर त्यांच्या स्थानाने आपण तिथे राहावं. अहो, सद्गुरूंची सेवा कशी करावी ह्याचे आत्माराम स्वामींनी छान वर्णन केले बरं. 4 प्रकारे त्यांची आपण हे त्यांची पूजा करू शकतो. एक म्हणजे अंग पूजा आहे, स्थान पूजा आहे, वाङ्मय पूजा आहे आणि आत्मपूजा आहे. या 4ही पद्धतीने आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात राहू शकतो आणि अशा तऱ्हे आपण सत्संगात राहू शकतो. पण सत्संग काय करतो? तुम्हाला मना सर्व हा, मना संग हा, सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. श्रीराम. हा संघ काय करतो? तर सांग सर्व संघास तोडी. हा जो शिष्य म्हणतोय ना की मला संघ दोषामुळे काय काय झालं, तर मला या संघ दोषामुळे माझ्यामध्ये विवेक नाहीसा झाला, मला या कुळाचा अभिमान आला, माझ्या मनाची शांती गेली, मी गुणापासून लांब झालो, वासनेचं बंधन पडलं, जीवदशा प्राप्त झाली. हे केवळ आणि केवळ संघ दोषामुळे झालेला आहे. हा संघ आहे, हा संघ तुम्हाला तोडायचा असेल तर काय करतो? सत्संग धरला पाहिजे. त्या सत्संगाने संघ तोडतो आणि या संघाने काय होतो? तुम्हाला मोक्ष तत्काळ जोडी. आपण हे बघा, आपण या ना त्या रूपाने प्रपंचामध्ये कुठेतरी आसक्त आहोत. सगळं झालेलं आहे, रिटायरमेंट झालेली आहे, पेन्शन, मुला मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना अजून नातवंड पतवंड झालेली आहेत, 2-2 घर आहेत, फर्स्ट होम, सेकंड होम, थर्ड होमही असतील काही लोकांची, त्यांचंही चाललेलं आहे. तरी आपली आसक्ती काही सुटत नाही. आसक्ती आपली काही सुटत नाही. कशाचा ना कशाचा तरी आधारे आपण त्याच्यामध्ये संघ आहोत. आपण ज्याच्याकडे पैसा अडका भरपूर आहे तो धनाच्या ह्याने आहे. त्याच्याकडे मुलं आपले आप्तजन यांच्यामध्ये त्या आपलेपणामुळे तो संघात अडकलेला आहे. आणि ज्यांना हे नाही, ज्यांना मान आहे समाजामध्ये, ते लोकेशणामुळे अडकलेले आहेत. लोकेशणा, दारेशणा आणि वित्तेषणा या 3 ईषणा माणसाला संघात धरून ठेवतात, त्याला बंद करून ठेवतात.
त्यामुळे मना सर्व हा संघ असं तोडी, हा तुम्हाला निसंग करायचा असेल तर तुम्हाला सत्संग धरला पाहिजे. आणि सत्संगासाठी आपलं जसं हे निरूपण आहे याच्यासारखं दुसरं साधन नाही. आणि हा सत्संग काय करतो तर निसंगत्वे निर्मोहत्व, कुठलाही मोह राहत नाही बरं, कुठलाही मोह राहत नाही. सगळ्या प्रकारचे मोह हळूहळू नष्ट होतात. सगळ्या प्रकारच्या मोहातनं हळूहळू हळू तुम्ही बाहेर पडता आणि मग तुम्हाला काय येतं, निश्चलत्व येतं. अचल अशी अवस्था येते जिथे कशाचाच परिणाम होत नाही. कोणी नातेवाईक भेटो न भेटो, कोणी आपल्याला वास्तुशांतीला लग्नाला नाही बोलवलं तर बापरे बाप, रात्रंरात्र झोप येत नाही आपल्याला. मलाच त्याने बोलवलं, बाकीच्यांना सगळ्यांना बोलवलं, मी तर तिचं केवढं केलं, मी तर त्याचं केवढं केलं, बापरे बाप, मी तर त्याच्या लग्नात एवढा आहेर केला, माझ्या मला साधी पत्रिका पण नाही. किती माणूस छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून असतो बरं, किती माणूस छोट्या छोट्या अडकून असतो. आणि हे व्यर्थ आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही. हे कोण सांगतं? अरे सत्संग सांगतो. हे कोण सांगतं तर तोच पुरुष सांगतो ज्याला ह्यातला फोरपणा कळलेला आहे, ज्याला ह्याच्यातलं ज्याला ह्याच्यातली असारता कळलेली आहे, तोच तुम्हाला हे सांगू शकतो. अरे वेड्या, आता तरी याच्यातनं बाहेर पड. मना संघ हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संघ हा द्वैत निशेष मोडी. या जगामध्ये जितकं काही द्वैत आहे ना, ते द्वैत तुम्हाला काय करून देतं, ते द्वैतच तुम्हाला या बंधनामध्ये पाडलेलं आहे. आणि शेवटी परमार्थाची आपल्याला व्याख्या काय आहे, परमार्थ साधायचा म्हणजे तरी काय आहे, तर परमार्थ आपल्याला साधायचा म्हणजे द्वैताचं रूपांतर अद्वैतात करायचं आहे. आज मी भक्त आणि तो देव, हा जो भ्रम आहे, भ्रमेणाहम भ्रमेणत्वम, मीही भ्रम आहे आणि देवा तूही भ्रमच आहेस. एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, भ्रमेणाहम भ्रमेणात्वम भ्रममूलम जगत सर्वम. हे सगळं जगत हे भ्रममूल आहे, कारण इथे द्वैत आहे. खऱ्या ह्याच्यामध्ये खऱ्या ठिकाणी जीवाचं शिवाचं मिलन, जीव हा त्या ब्रह्माचाच अंश आहे. जीव वेगळा नाही, पण तो या मायेच्या पडद्यामुळे वेगळा दिसतो. हे जे अद्वैत आहे साधायचं असेल तर तुम्हाला सत्संग केला पाहिजे. आमच्या डोंगरे महाराजांनी ना की देव कसं बनावं याची व्याख्या सांगितली बरं. कसं बनावं म्हणा देव. आता एवढे आपल्याला दैवी गुण तर काय होणार नाहीत बरं बुवा, अगदी ठरवलं तरी होणार नाहीत, मी आत्ताच सांगतो असं म्हणतील काही काही जण. पण नका करू, ठीक नाही होत ना, नका. पण 4 गुण तर अंगी बाळगता येतील की नाही. आमच्या डोंगरे महाराजांनी 4 गुण फार छान सांगितले की मानवाचं रूपांतर देवात करायचं असेल तर अहो, तो सत्संगासाठी आपल्याला गुरु मिळायला आपली पण पात्रता वाढवायला पाहिजे की नाही. आपण विषयात गुंतून राहायचं आणि गुरु शोधत फिरायचं. कसा गुरु तुम्हाला भेटेल? नाही भेटणार की. कारण आपली पात्रता वाढल्याशिवाय आपण 10वी पास झालो तर 12वीला आपल्याला परीक्षा देता येते की नाही. आपण जर समजा बीएससी केलं तर पुढे एमएससी करता येतं. त्याच्यामुळे आपली पात्रता वाढली तरच तो गुरु आपल्याला भेटतो. परमार्थात देखील आपण आहे तिथेच राहिलो, सगळं कर्मकांड अगदी जप ताप करत राहिलो आणि विषयात सक्त राहिलो, त्या वृत्तीची आपली निवृत्ती झाली नाही किंवा त्या प्रवृत्तीची निवृत्ती झाली नाही तर काय उपयोग. मग वर्षोनवर्ष युगोन युग जन्मोन जन्म त्याची भेट होणार नाही. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्यातले काही गुण वाढवायचे असतील तर आमचे डोंगरे महाराज सांगतात तसे 4 गुण फक्त करा. 4 गुण कुठले? पहिला म्हणजे सदाचार, दुसरा म्हणजे स्नेह, तिसरा म्हणजे सेवा आणि चौथा म्हणजे संयम. हे 4 गुण फक्त बाळगा. हळूहळू तुमच्या वृत्तीमध्ये बदल होतो. तुमची देहबुद्धीवरही तुमची देहबुद्धीही सुटते. तुमच्या मनाचीही उन्मनी अवस्था होते. मनही शांत होतं आणि हळूहळू तुम्ही या निसंगत्वाचा जो अनुभव आहे, निर्लेपत्वाचा अनुभव तुम्ही घेऊन. किती छान गुण आहेत बघा, जमण्यासारखे की नाही. पहिलं म्हणजे सदाचार. आता आपण जे दैवी गुण बघितले त्याचाच अभ्यास करा. या 4 गुणामध्ये दैवी गुण जे आहेत ते सदाचार किती चांगला गुण आहे. समर्थ म्हणतात ना, सदा सर्वदा सत्य बोला, तुम्ही सत्याने चाला आणि नेहमी काय म्हणतात ते आचरण हे सदा सतला धरून आचरण करा. कुठलेही आचार आणि विचार तुमचे शास्त्राला विहित असावेत, शास्त्राविहीन नसावेत, विहित असावेत तुमचा आचारण विचार असावा. काय सदाचार आहे? कोणाला फसवू नका,
कोणाची निंदा करू नका, कोणाला लुटालूट करू नका, कोणाला अपशब्द बोलू नका. बुवा बोलायला फार छान वाटतंय बरं. एकदा करून बघा, समोर कशी भांडण निघालं तर काय काय निघतंय त्याच्याबद्दल. अहो त्याच्या 5 पिढ्यांच्या पुढच्या आणि मागचा आपण उद्धार करतो, कसा काय बरं हा पाळावा. म्हणून इथे संयम हवा. एकेकाला एकेकाची जोड हवी. आता इथे संयम हवा. संयम कमी का हवाय? संयमही राखणं शक्य आहे. संयम कसा आहे तर संयम आपल्याला मनाचा संयम आहे, वाणीचा संयम आहे, इंद्रियांचा संयम आहे. अहो रात्री 12 वाजले तरी फोनवरती आपलं स्क्रोल करतच राहतो. झोपेची वेळ होते, सगळं होतं तरी आपलं चालूच राहतं. आता थांबा, झाले, आता झोप झाली. 1 पुरणपोळी खाल्ली, 2 पुरणपोळ्या खाल्ल्या, 3 पुरणपोळ्या खाल्ल्या, संयम संपतच नाही. आवडतंय माणूस म्हणून आपला खातच राहतो. आणि मग डायबिटीस झाल्यावर कसं होतं? डायबिटीस झाल्यावरती बरोबर करतो की नाही आपण? अनुराधाताई, आपला व्हिडिओ बंद करा प्लीज. डायबिटीस झाल्यावरती आपण बरोबर सगळं करतो की नाही? एवढीशी साखर, मग ते सगळं विदाऊट शुगर चहा, विदाऊट शुगर कॉफी. मग आता रोज समोर दिसत असल्यावरती माणसाला काय आठवतं? संयम आठवतो. हा संयम पाहिजे, आणि हा संयम अत्यंत जरुरीचा बरं. आणि वाणीचा संयम पाहिजे. नेहमी आपली वाणी अशी असावी, इतकी मधुर असावी की समोरच्यांचं अंतःकरण द्रवलं पाहिजे. आपल्याला कोणी बोललं की आरेला कार्य करायची वृत्तीच आहे, पण आपल्यावरचे आरोप देखील आपल्याला सप्रमाद आणि अगदी म्हणजे सशास्त्र आपल्याला त्याचं छेदन करता आलं पाहिजे, आणि समोरच्याला ते पटलेही पाहिजे. ही पण एक कलाच आहे बरं. ही पण एक कलाच आहे की आपल्यावरती जे होणारे आरोप आहेत त्याला आपण तारकन धुवून अंगावरच जातो त्याच्या, पण त्याच्या पाहिजे. शेवटी तोही देहबुद्धीचाच आहे आणि तुम्हीही देहबुद्धीचाच आहे. तो कदाचित तामसी असेल, तुम्ही सात्विक आहात. प्रयत्न करायला काय हरकत आहे. तिसरा आहे स्नेह. दया सर्वभूती असे मान, म्हणजे सर्व मानवांमध्ये, सर्व भूतांमध्ये दयाभाव पाहिजे. हा आपला, तो परका, हा माझा, तो तुझा, हा त्याचा, हा जो भाव आहे ना, हा जाऊन जिथे सर्व ठिकाणी आपोपर भाव नको, सर्व ठिकाणी एकत्व भावाने व्हायला पाहिजे. ही जी चैतन्य शक्ती आहे, ही जी चित शक्ती आहे, ही चित शक्ती किडा मुंगीपासून ते राक्षसांपर्यंत, देवाधिकांपासून ते मानवापर्यंत सगळ्यांमध्ये सम प्रमाणात वावरते. आपण शिकलेलो आहोत. आपण 6वं आवर्तन चालू आहे. देहात्म योगामध्ये समर्थांनी सांगितलेलंच आहे की आत्मा हा कसा आहे, तर जैसा आत्म्याशी वळण तैसा आत्मा आहे. आत्मा पाण्यामध्ये द्रवीभूत होतो, वायूमध्ये वायुभूत होतो, एखाद्या दगडामध्ये कठीण बनतो, तर एखाद्या लोण्यामध्ये तो मऊ बनतो. असं आत्म्याचं रूप आहे. त्याच्यामुळे ही जी या सर्व भूतांना चालवणारा आत्मा एकच आहे, तो परमात्मा एकच आहे. त्याच्यामुळे सर्वांमध्ये स्नेहभाव असावा, म्हणजे कुणाबद्दल दुजाभाव नसावा, दुष्टभाव नसावा. पटलं नाही ना, बाजूला जा. पटलं नाही ना एखाद्याचे विचार, वादविवाद करत बसू नका, वेगळा मार्ग धरा. कारण शेवटी तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर, त्याच्या अहंकाराच्या जोरावर बोलत असतो. वादविवाद जनी सुख संवाद तो करावा, असं समर्थ कायम सांगतात. त्याच्यामुळे स्नेहभाव असावा. नंतरचा आहे सेवाभाव असावा. आणि सेवा कुणाची करावी? सेवा जाणत्याचीच करावी. सेवा सद्गुरूंचीच करावी. आता मगाशी म्हणाल्याप्रमाणे सद्गुरूंची 4 प्रकारे सेवा करता येते. स्थान सेवा, अंग सेवा, वाङ्मय सेवा, भाव सेवा किंवा आत्मसेवा. कुठल्याही प्रकारे आपण त्यांची सेवा करू शकतो. आणि हा सेवाभाव असेल ना, सेवाभाव इतका महत्वाचा आहे ना साधक हो, की सेवाभावाने माणसाचा पहिला काय गळतो तर अहंकार गळतो. आणि जितकी तुमची नीचाची सेवा असेल ना, तितका तुमचा अहंकार जास्त लवकर जातो. असतात बरं की परमार्थामध्ये जेवढे मठ मंदिर आहेत ते अनेक लोकांचे अनेक मान असतात, पण ज्या लोकांना मोठा मान असतो त्यांचा अहंकारही तेवढाच मोठा असतो. ज्यांना ज्ञानाचा मान असतो त्यांना त्यांचा अहंकारही तेवढाच मोठा असतो. आणि ज्यांना कुठलाच मान नाही ना, त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचा मानच नसतो. बरोबर, माझ्या सद्गुरूंसाठी मी करतोय
हीच एक केवळ भावना असते आणि त्या भावनेच्याच पोटी ते सेवा करत राहतात. पण अशाना परमार्थ लवकर कळतो आणि अशाना परमार्थ देव लवकर पावतो. बरोबर. म्हणून सेवाभाव करा, तर सेवा कुणाची करावी? ती जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. आमच्या समर्थांच्याकडे नाही की कल्याण स्वामींच्या बाबतीत ही गोष्ट प्रसिद्धच आहे. एक ओवी त्यांना आठवत नव्हती म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि सगळ्या शिष्यांना विचारलं, सांगा या ओवीची पुढची ओवी काय आहे बरोबर. सगळे महान विद्वान दासबोधाची 15-15, 20-20 पारायण झालेले असे शिष्य होते आणि आमचे कल्याण महाराज मात्र सतत कामात असत होते. कुठलंही काम त्यांनी कमी पडू दिलं नाही. त्यांनी गुरुचं शब्द त्यांनी ऐकला आणि काम त्यांनी कमी पडू दिलं नाही. पण एकाही त्या ज्ञानी शिष्याला ती ओवी काही पूर्ण करता आली. आणि कल्याण महाराज सहजच त्यांनी बोलावलं. शिष्य म्हणायला लागले, अहो काय त्यांना बोलवतंय, तो डाळगप्पू आहे, त्याला काय येत आहे? तो नुसता कामाच्या मागे लागलेला असतो, त्याला काय दासबोध करणार आणि ओवी करणार, त्याला काय समजणार आहे? तुम्ही त्याला काही विचारू नका, आम्हीच थोडं बघतो. पण काही फरक झाला नाही. आणि त्याच कल्याण महाराजांनी त्याच श्लोकाची ओवी पूर्ण केली. सेवाभाव असावा, तो गुरुच्या स्थानी सेवाभाव असा असावा की त्याचा भाव असा असावा की तुम्ही जाणत्याची संगती धरावी. आणि म्हणून संग दोषाने जे जे म्हणून त्रास आहेत ते टाळायचं असेल तर काय करायचा, तर आपण पहिल्यांदा संघ सोडला पाहिजे. आता हे झालं बाह्य संघ, पण बाह्य संघापेक्षा अंतसंघ अत्यंत महत्वाचा आहे. हो, आपण हिमालयामध्ये जातो ना, तेव्हा हिमालयाच्या समुद्राच्या वरती जे ते टोक दिसतं ना हिमनगाचं, जिथे टोक असतं हिमनग असे, ते टोक जेवढे ना त्याच्या दुप्पट त्याची लांबी रुंदी खाली त्याच्यामध्ये गेलेली असते. आपलं पण तसंच आहे बरं. आपल्यातली जी कुडी आहे ना, अविद्या आहे, त्या आपल्याकडे वरती जेवढा आपण वावरताना दिसतो त्याच्या कैक पटेने आतमध्ये असते. त्याच्यामुळे बाह्य संघामुळे सदाचार, स्नेह, सेवा आणि संयम हे तुम्हाला बाह्य संगतीचा ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल केलात, ह्याचा तुम्ही ताबा ठेवलात, तुम्हाला मिळेल. आता अंतसंग कसा करावा? अंतसंग पण त्याचं अंतर्बाह्य जर समजा परमात्मा आपल्याचा करायचा असेल तर संघ पण अंतर्बाह्य त्याचाच पाहिजे की नाही. मग आतले शत्रू कोण आहेत? समर्थ म्हणतात, संघ स्वार्थाचा धरिला तेने काम बळावला, थोरपणे हे मातले तेने अव्हाटी घातले. संघ कशाचा आहे? स्वार्थाचा संघ सोडायला पाहिजे. स्वार्थाचा संघ धरला तर काय होतं? काम बळावतो. कामाच्या मागे काय होतो? कामाच्या मागे क्रोध येतो. कामामागे आला क्रोध, क्रोधे केला बहुखेद. आता क्रोध आल्यावरती काय होतो? क्रोध कुणाला आणतो? क्रोध लोभाला येईल. आणि लोभ काय करतो? लोभ दंभाचे कारण. लोभ काय करतो? दंभाला करतो. किती गंमत आहे बघा. माणसाचं मन इतकं विचित्र आहे, एका मागोमाग एक खचतच जातं, एका मागोमाग एक या षड्रिपूंना बोलवतच राहतं. म्हणून याच्यासाठी सत्संग पाहिजे, याच्यासाठी निरूपण पाहिजे की आपल्याला हे जाणवलं तर पाहिजे आपल्याला छळतंय कोण, आहे की नाही? आपल्याला जाणवलं तर पाहिजे आपल्याला छळतंय कोण. म्हणून पहिले संघ स्वार्थाचा धरिला तेने काम बळावला, आणि नंतर काय आलं? कामामागे आला क्रोध, क्रोधे बहु केला खेद. आणि क्रोधाची गंमत सांगतो, क्रोध हा समोरच्याला काही परिणाम होत नाही, तर क्रोधाने पहिलाच त्रास कुणाला होतो? तो तुम्हालाच होतो. क्रोधाने उष्णता वाढते, क्रोधाने तुमचंच भीती वाढतं ना. त्याच्यामुळे क्रोधाच्या मागे लोभ येतो. लोभ काय करतो? तर दंभाला आणतो. आणि दंभ काय करतो? दंभ मोहाला कारण करतो. कारण दंभ म्हणजे काय? मी जसं नाही तसं दाखवणं. मी परमार्थिक नाही पण परमार्थिक आहे असं दाखवणं म्हणजे दंभ आला. दंभ म्हणजे खोटेपणा. प्रपंचात खोटेपणा चालत नाही, परमार्थात कसं चालेल? आणि सद्गुरूंपाशी तर नाहीच नाही. कारण सद्गुरू झाडून घेऊन बसलेले आहेत ना.
आपलं अंतर्बाह्य आपल्याला मोकळे करायला सद्गुरू बसलेले आहे. त्याच्यामुळे संघ कशाचा सोडायचा आहे? लोभ दंभाचे कारण मोहे केले विस्मरण, कामी लाचावले मन झाले बुद्धीचे पतन. बघा या आतल्या संघाचा खेळ किती विचित्र आहे बघा. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्याने तुम्हाला विस्मरण केलेलं आणि आणि मन या सगळ्याचा परिणाम कुठे होतोय तर तुमचं मन लांचावले, मनाचं पतन होत. परमार्थामध्ये मनाचं पतन नाही होऊन चालत. परमार्थामध्ये मनाचं उन्मन झालं पाहिजे नाही का. आपल्याला हल्ली मोटिवेशनल स्पीकर निघालेत की नाही, मोटिवेशन देतात. कुठल्या ह्याच्यात मोटिवेशन, त्याच्यात मोटिवेशन, त्याच्यात. अहो आपल्या संतांचं सगळं वाङ्मय मोटिवेशनलच वाङ्मय आहे. क्षण समर्थांनी 200 मनाचे श्लोक तुम्हाला मोटिवेशन साठीच लिहिले. आमच्या दिनकर स्वामींनी 100 मनाचे श्लोक मोटिवेशन साठीच लिहिले. आमच्या माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी तुकारामांनी सगळ्यांनी हे मोटिवेशनल स्पीकरच होते. कारण ह्याने लाचावले मन, एकदा मनाची तुमची नैराश्यता आली की ती काय करते, झाले बुद्धीचे पतन. आपण मागे बघितलेलं आहे की मनाची पहिली बायको कोण आहे तर चिंता, आणि दुसरी बायको कोण आहे तर बुद्धी. आणि एकदा मन तुमचं दूषित झालं की बुद्धीला काय करते, ती बुद्धीचे पतन करते. म्हणून आता तो शिष्य म्हणतो, आता पुढे हा संसार झाले दुःखाचे डोंगर, स्वामी अंतर साक्ष विचार सर्व जाणती. तरी आता काय करावे, कोणे समाधाने असावे, हे मज दातारे सांगावे कृपा करुणी. स्वामी फार छान शब्द वापरला इथे शिष्याने आणि समर्थांनी. स्वामी अंतरसाक्ष विचार. म्हणतो शिष्य म्हणतो, स्वामी तुम्ही अंतरसाक्षी आहात की नाही, माझं मला काही कळत नाही बरं, मी एक वेडा, पण माझ्या या अंतरात साक्षी कोणाची आहे तर तुम्हीच माझ्या अंतरात वास करता. शिष्याची अत्यंत प्रबळ अशी भावना आहे. परमार्थात येताना ना ही भावना फार फार महत्वाची आहे. तो सद्गुरू तुमचा आहे आणि तुमच्या हृदयामध्ये वास करून बसला आहे. ती भावना दृढ पाहिजे. अहो आपण ज्या डॉक्टरकडे जातो की नाही, त्या डॉक्टरकडे जाताना पहिल्यांदा काय गोष्ट ठेवायला पाहिजे बरं. त्या डॉक्टरकडे जाताना पहिली गोष्ट ही ठेवायला पाहिजे मनात की हा मला बरे करेल, हा विश्वास ठेवला पाहिजे. जर तो विश्वासच तुमचा नसेल ना तर डॉक्टरने किती महागडी औषधं दिली, किती चांगलं समजून सांगितलं तरी काही फरक पडत नाही. तसंच सद्गुरूंकडे जाताना, सद्गुरूंना शरण जाताना, सद्गुरूंना मागताना हा विचार मनात पाहिजे की स्वामी अंतरसाक्ष विचार. स्वामी तुम्ही अंतरसाक्षी आहात, तुम्ही सर्व जाणता, तुम्ही माझी सगळी अवस्था जाणता. त्याच्यामुळे तुम्ही आता सांगा मी काय करू बरं. आता माझा अवस्था झालेली आहे, मला सत्संग नाही, या अंतर्गत मला अंतसंग नाही, माझं या संसारामुळे माझं मन दंडळीत झालेलं आहे. आता तुम्हीच मला यातनं सोडवा. आणि मग ऐशी शिष्याची करुणा, ऐकोनी बोले गुरु राणा, केली पाहिजे विवंचना, होईली समासी. इति श्री अंतर्भाव, जन्म मृत्यू समूळ वाव, रामदासी गुरुराव प्रसन्न झाले. प्रत्येकाचा शेवट असं सांगितलं, जन्म मृत्यू समूळ व्हाव. हे साधना मार्ग सांगितलं आहे. त्याचा उद्देशच तो आहे की जन्म मृत्यू समूळ व्हावं. जन्म मृत्यूचा सारा आता इथे ठेवणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना देखील मी समर्थांतर्फे विनंती करीन की आमच्या सगळ्यांना देखील जन्म मृत्यू समूळ वाव करून टाका. हा साधनेच्या मार्गावरती तुमच्या कृपेचा प्रकाश टाका, हे सर्वांना उजळून टाका. जे काही उत्तम झालं ते समर्थांच्या चरणी अर्पण करतो. कारण माझी ती वाणीच नाही, मी नाही बोलत माझी या कृपेची, सखा कृपावंत माझ्या त्याची, अशीच भावना आहे. जे काही दोष आहेत ते मात्र माझे आहेत, सर्वस्वी माझे आहेत. मी अत्यंत मोठ्या मनाने मला क्षमा करा अशी मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. जय जय रूपी.